सरांच्या कॉलरला लाव बाहेर सोडा ना. मागे ना चल मागे बा ते घे कवर घे तर कवर देवकर मागे इकडे मागे वायर नीट कर Yes, sir. सर Oh. कॅमेरा आहे आता. मॅडम इकडे या मी पाठवतो व्हिडिओ. मी देतो व्हिडिओ देतो हा दादा शुभम आपलं ते लेपर झाकलंय. पुढे ठेव ना पुढे ठेव त्यांच्या पुढे ठेवा सर पुढे ठेवा. पुढे आलं तरी बस आम्हाला मिळतो. शुभम तू घेणार आहेस का? तुम्हाला मी सेंड करतो करणार नाही नक्की देतो ना म्हणून घेतो नंतर घ्या इथे या की नाही ते इथे असं नाही ते सज्जित सरांच्या बाजूला जावं पलीकडे. येस सर. अंदाजपत्रकामध्ये सादर करत आहोत. अंदाजपत्रक सादर करताना आम्ही एकंदरीत 11,701 कोटी एवढा बजेट आम्ही सादर करतोय. आणि हे बजेट सादर करताना प्रामुख्याने हे 2-3 महत्वाचे आमच्याकडे सूत्र होते. या सूत्राला लक्षात घेऊन आम्ही बजेट केलं आहे. त्याच्यामध्ये पहिला सूत्र म्हणजे 23 गाव आमच्याकडे आज नवीन आले 2021 ला. त्याच्यामध्ये सर्वव्यापी विकास झाला पाहिजे त्यासाठी एक तरतूद गावासाठी आम्ही केलेली आहे. या गावामध्ये पाण्याचा विषय असू द्या, ड्रेनेजचा विषय असू द्या, रस्त्याचा विषय असू द्या, सगळ्यासाठी आम्ही या बजेटमध्ये तरतूद केली आहे. साधारणपणे 550 कोटी रुपये या 23 गावासाठी ठेवलेले आहेत. तसेच शहरामध्ये वाढती लोकसंख्या आणि ट्रॅफिकचे जे विषय आहेत, या वाढती लोकसंख्या ट्रॅफिकच्या विषयासाठी नवीन रस्ते करणे, मिसिंग लिंक्स जे रस्त्यामध्ये आहेत त्याला पूर्ण करणे, नवीन फ्लायओव्हर्स करणे, पब्लिक ट्रान्सपोर्टला वाढवणे, या सगळ्यासाठी तरतूद केली. शहरामध्ये
यावर्षी 8 नवीन फ्लायओव्हर किंवा अंडरपास प्रस्तावित केले आहेत. तसेच 1000 कोटी रुपये रस्ते विभागाला आम्ही दिले आहेत. त्याच्यामध्ये प्रामुख्याने मिसिंग लिंक्स जे आहेत, एक 33 मिसिंग लिंक्स आयडेंटिफाय करण्यात आलेले आहेत. त्या मिसिंग लिंक्स जर पूर्ण केले तर ट्रॅफिकला दळणवळणला तेवढी सुधारणा होईल, त्याच्यामध्ये तेवढा फायदा होईल. तर हे 33 मिसिंग लिंक्स यावर्षी आम्ही पूर्ण करण्याचे आमचं ध्येय आहे. तसेच पुढे जाऊन ते पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे. तर आपण कालच पाहिलं की मेट्रोचा एक नवीन टप्पा काल सुरू झाला आहे. यावर्षी सुद्धा जे आमच्या स्वारगेट आहे ते स्वारगेट पासून शिवाजीनगर पर्यंत जे मंडई बुधवारपेठ हे सगळे एरियाजमध्ये जे मेट्रो आहे ते सुद्धा काम यावर्षी जून जुलै पर्यंत पूर्ण होईल. ते पण एक नवीन टप्पा सुरू होईल. तसेच पुढे जाऊन कात्रज ते स्वारगेट या काम सुद्धा यावर्षी मेट्रोचे सुरू होणार आहे. आणि खडकवासला हडपसर जे मेट्रोचे काम आहे त्याचं पण डीपीआर अप्रूव्ह झालं आहे. केंद्राकडे पण गेलं आहे, तिकडे पण अप्रूव्ह प्रक्रियेमध्ये आहे. त्याचं पण सुद्धा काम यावर्षी सुरू होईल. तर मेट्रोचं जाळ जे आहे ते यावर्षी सुद्धा वाढणार आहे. पुढे जाऊन नवीन स्टेशन ऍड होणार आहे. तसेच जे आमची पीएमपीएल आहे, पीएमपीएलला पण त्याचा ताफा वाढला पाहिजे, नवीन बसेस त्याच्यामध्ये आली पाहिजे. तर त्यासाठी 500 नवीन बसेस पीएमपीएल साठी सुद्धा मी बजेटमध्ये ठेवली आहे. त्याच्यामध्ये 400 सीएनजी बसेस आणि 100 इलेक्ट्रिक बसेस अशी या बजेटमध्ये तरतूद केली. त्यासाठी ड्रेनेजचा एक अतिशय महत्वाचा विषय, शहरामध्ये अजूनही बरेच ठिकाणी ड्रेनेजची फॅसिलिटी चांगली नाही आहे. ड्रेनेजची कॅपॅसिटी वाढली पाहिजे, शहराची लोकसंख्या वाढली आहे, जास्तीची डेन्सिटी वाढली आहे. तर शहरामध्ये ड्रेनेजसाठी सुद्धा एक भरीव तरतूदची गरज आहे. तर या बजेटमध्ये साधारण 900 कोटी रुपये ड्रेनेज खात्यासाठी ठेवलेले आहेत. त्याच्यामध्ये नवीन ड्रेनेज लाईन्स करणे आणि एसटीपी करणे. आपल्याला माहिती आहे की रिव्हरफ्रंटचं आम्ही काम करतोय. रिव्हरफ्रंटचं काम आता बरेपैकी 40% कंप्लीट झालं आहे. पण रिव्हरचं पाणी स्वच्छ झालं पाहिजे, त्यासाठी एसटीपीचे पण काम सुरू आहे. जायका मार्फत असू द्या किंवा पीएमसीच्या फंडातून असू द्या. तर यावर्षी जायका मार्फतचे 11 एसटीपीचे काम सुरू आहे. त्यापैकी 24-25 मध्ये 10 एसटीपीचे काम पूर्ण होईल. आणि त्यातून जे नदीमध्ये पाणी घाण पाणी जाते नदीमध्ये त्याच्यामध्ये खूप काही सुधारणा आणि स्वच्छ पाणी नदीमध्ये जाईल. तसेच यावर्षी जे आमच्याकडे जे महत्वाचे तळे आहेत, साखरचा तळा असू द्या, ब्राह्मणवाडी, पाषाण, या तिन्ही तळ्याचा विकास आम्ही या बजेटमध्ये ठेवलेला आहे. या तळ्यामध्ये गाळ काढण्याचा विषय असू द्या, तिकडे सौंदर्यीकरणाचा विषय असू द्या किंवा तिकडे कुठल्याही प्रकारचे ड्रेनेजचे पाणी नाही झाला पाहिजे तर ड्रेनेज लाईनचा विकास असू द्या, एसटीपीचा विकास असू द्या, हे सगळे काम या तळ्याचे सुशोभीकरणासाठी, तळ्याच्या विकासासाठी आम्ही या बजेटमध्ये ठेवलेले आहे. पुणे महापालिका यावर्षी घन कचऱ्यातून वीज निर्मिती करणे हे प्रोजेक्ट आमचा सुरू आहे 2 वर्षापासून. तो यावर्षी कंप्लीट होईल आणि 750 मेट्रिक टन घन कचऱ्यातून वीज निर्मिती होईल असा हे प्रोजेक्ट यावर्षी ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार आहे. तसेच यावर्षी आम्ही घन कचऱ्यापासून ग्रीन हायड्रोजन निर्मिती करणे या प्रोजेक्ट मध्ये घेतलेला आहे. हायड्रोजनची निर्मिती झाल्यावर त्याचा वापर ठिकठिकाणी जी नवीन टेक्नॉलॉजी आहे त्याच्या मार्फत त्याचा वापर होणार आहे. असा एक नवीन प्रोजेक्ट यावर्षी मी घेतलेला आहे. हे सगळे प्रोजेक्ट करताना शहरामध्ये लोकांचा लाईफस्टाईल, क्वालिटी ऑफ लाईफ वाढली पाहिजे, तोच उद्देश आहे. आणि जे पुणे शहर क्वालिटी ऑफ लिव्हिंग मध्ये देशात नंबर 1 आहे, तर देशामध्ये नंबर 1 राहिला पाहिजे तसं आमचं प्रयत्न आहे. थँक्यू. शैक्षणिक दर्जा वाढला पाहिजे, शहरामध्ये क्वालिटी ऑफ एज्युकेशन वाढली पाहिजे. तर यावर्षी 15 मॉडेल स्कूल्स आम्ही आमच्याकडे घेतलेले आहेत. या मॉडेल स्कूल्स मध्ये तिकडे इन्फ्रास्ट्रक्चर वर्क्स किंवा शैक्षणिक दर्जा वाढण्यासाठी तरतूद करण्यात आलेली आहे. तसेच जे औषध निर्मितीकडे आपण माहिती की औषधाची किती वाढ चाललेली आहे, तर औषधासाठी जेनेरिक स्टोअर सुरू करणे. तर आमचे 19 हॉस्पिटलमध्ये यावर्षी जेनेरिक स्टोअर सुरू करतोय. या जेनेरिक स्टोअर्स मध्ये स्वस्तात औषध सगळ्यांना मिळणार आहे. तशा प्रकारचे सुद्धा आम्ही बजेट तरतूद केली आहे आणि 19 जेनेरिक स्टोअर्स लगेच सुरू होतील अशी प्लॅनिंग आम्ही केली आहे. तसेच पुढे जाऊन प्रधानमंत्री आवास योजने धर्तीवर एक नवीन हाऊसिंग आणि रेंटल हाऊसिंग याची पण तरतूद केलेली आहे.
त्याच्यामध्ये रेंटल हाऊसिंग म्हणजे भाडेवर घर मिळणे. काही बरेच लोक ते बाहेरून येतात, ते 8 लाख 10 लाखाचं घर सहज अफोर्ड करू शकत नाही, मग त्याला कुठे भाडेवर घर देणे, महापालिकेचे घर बांधकाम करणे त्याला भाडेवर देणे, असे प्रकारची नवीन योजना सुद्धा बजेटमध्ये केली. हे काम सुरू करणार आहे. आता काम सुरू करण्यासाठी आपल्याला माहिती आहे की हे काम 2-3 वर्ष चालणार आहे. उदाहरणार्थ एसटीपीचं काम असू द्या किंवा तिकडचे वॉटर काम असू द्या, हे काम जेव्हा सुरू करू पुढच्या वर्षी सुद्धा तेवढं तरतूद करणार आहे. उदाहरणार्थ वॉटर सप्लाय स्कीम आहे आमची पुणे महापालिका 24/7 स्कीम आहे. 24/7 स्कीम 2018 सुरू झाली आणि आज या वर्षी कंप्लीट होणार आहे. तर दरवर्षी त्याची तरतूद करावी लागणार आहे आणि त्यासाठीच हे जे तरतूद केली आम्ही हे सगळे ते काम सुरू करणार आहोत. त्यासाठी तरतूद केली. सर टॅक्सच्या संदर्भात काय भूमिका खाली गेली थोडं टॅक्स लावला परवा बैठक झाली दादांकडे, त्याच्यामध्ये परवाच्या बैठकीमध्ये मागे काळापासून केला होता की ते राज्य स्तरावर बैठक घेणार आहे आणि त्याच्यामध्ये सगळे जे विषय आहेत त्याच्यामध्ये 2 विषय प्रामुख्याने आहेत. पहिला विषय आहे की जे टॅक्स आम्ही लावलेला आहे त्याच्यावर नजीकचं गाव त्याचा रेट आम्ही गृह झालेला आहे. तर नजीकच्या गावचे जे रेट आहे ते नवीन गावाला ते काही ठिकाणी मान्य नाही, त्याला कमी केलं पाहिजे, त्याची अशी एक मागणी आहे. दुसरी मागणी अशी आहे की जे शासकीय कर आहे तिप्पट आम्ही जे लावतोय ते आम्ही चुकीचं लावतोय किंवा ते अतिशय जास्त होत आहे तर ते कमी केलं पाहिजे, अशी ते गावाची मागणी आहे. तर हे दोन्ही विषयावर राज्य स्तरावर एक मीटिंग होणार आहे, त्याच्यामध्ये ते निर्णय निर्णयावर अवलंबून निर्णय कसा होणार ची मुदत 23 मार्च म्हणजे या वर्षी मार्च पर्यंत त्याला थोडा मुदतवाढ द्यावी लागणार आहे. थोडेफार काम शिल्लक आहे, विशेषतः ते 1 झोन आहे त्याच्यामध्ये झोन 4 जे आहे त्याच्यामध्ये जातीचे काम शिल्लक आहे, त्यामुळे मुदतवाढ द्यावी लागणार आहे. पण या योजना यावर्षी कंप्लीट. पाण्याच्या टाक्या किती होत्या, किती पूर्ण झाल्या, मीटर किती बसलेले आहेत शहरामध्ये आमची प्लॅनिंग होती की जवळपास आम्हाला 68 टाक्या करायची होती, त्यापैकी 50 टाक्या पूर्ण आहे. 18चे काम सुरू आहे, ते साधारणपणे सप्टेंबर काम पूर्ण अशी प्लॅनिंग आहे. 2.5 लाख मीटर शहरामध्ये लावले पाहिजे होते, त्यापैकी 1,60,000 मीटर लावलेले आहेत. तर 90,000 मीटर लावण्याचे काम सुरू आहे, ते पण यावर्षी कंप्लीट. सर बारवेरला जाण्यासाठी एक रस्ता आहे डीपी मध्ये, एअरपोर्टच्या तिकडे रस्ते आपण अजून ऍक्टिव्हिटीज केलेलं नाही, काम केलेलं नाही, ट्रॅफिकची खूप गंभीर समस्या आहे. त्यासाठी यावर्षी आम्ही मोठ्या प्रमाणात रस्त्यासाठी तरतूद केली आहे. जे सिंगिंग आहे त्याला पूर्ण करणे, नवीन रस्ते डेव्हलप करणे, नदी काठावर इथे आमचं रिव्हरफ्रंटचे काम सुरू आहे. उदाहरणार्थ कोरेगाव पार्क किंवा भटकाळ या ठिकाणी रिव्हरफ्रंटच्या बाजूला नवीन रस्ता तयार होणार आहे आणि ह्या रस्ता तयार झाल्यावर तिकडचं जे ट्रॅफिकचं कंजेशन आहे ते कमी होणार आहे. खराडी शिंदे रोडचा अजून एक टप्पा मार्च मध्ये पुढच्या वर्षी आमचं तयार सुरू होईल. तसेच कात्रज कोरवाचा जे रोड आहे त्याचं पण काम 4-5 वर्षांपासून सुरू आहे, ते पण यावर्षी कंप्लीट होईल आणि ते कात्रज कोरवा रोडचं काम पूर्णपणे कंप्लीट होईल यावर्षी. सर HCMTR बद्दल अजून त्याच्यामध्ये 2-3 विशेषज्ञांचे वेगवेगळे मत आहेत. उदाहरणार्थ आम्ही याच्या डीपीआर तयार केला होता HCMTRचा, तर डीपीआर मध्ये असं दिला होता की त्याच्यामध्ये मोनोलिक निओ मेट्रो अशा प्रकारचं निओ मेट्रो केली पाहिजे. पण निओ मेट्रोची टेक्नॉलॉजी मध्ये अजून शाश्वता नाही आहे, त्या टेक्नॉलॉजी तर आम्हाला क्लिअर झाली ते पण काम सुरू केलं. नगर रोडला पण बाइंडिंग सुरू आहे. नगर रोडला पण यावर्षी मी बाइंडिंग घेतलेली आहे. 15 रस्ते आम्ही घेतलेले आहेत, त्याच्या 15 रस्त्याचं आमचं काम सुरू आहे. 15 रस्त्यामध्ये कुठल्या प्रकारच्या हॉकिंग किंवा होल्डिंग अलाव करणार त्याच्यामध्ये एक नगर रोड करणे, हे 15 रस्त्याची बाइंडिंग करणे, या 15 रस्त्यांना कुठल्या प्रकारच्या अतिक्रमण होऊ न देणे, हे आमची त्यासाठी रोड मार्शल्स नेमणे, प्रत्येक रस्त्याने रोड मार्शल नेमू अशा प्रकारची आम्ही प्लॅनिंग केली आहे आणि 15 रस्ते चांगले करू असं नियोजन. सर प्रॉपर्टी टॅक्स हा आपला मेन रेव्हेन्यू आहे. सर प्रॉपर्टी टॅक्स आपला हा मेन रेव्हेन्यू आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे 5,000 कोटी प्लस एवढा थकीत आहे आणि न्याय प्रविष्ट प्रलंबित सुरू आहे. तर त्याच्यावर आपण काय करणार आहात का सर? न्याय प्रविष्ट प्रकरणात न्यायिक लढा द्यावा लागणार आहे, त्यासाठी चांगले लॉयर्स नेमणे, त्यांना व्यवस्थित कोर्टामध्ये अशी पासून एक हे विषय आहे. दुसरा बरेचशा ठिकाणी चेंज ऑफ यूज दिसतोय, त्याला पण टॅक्स नेट मध्ये आणणे
हे आमची योजना आहे. त्यासाठी आम्ही शहराचे डिजिटल ट्विन द्या, पुणे शहराचा एक डिजिटल ट्विन द्या, त्यातून आपल्याला प्रत्येक प्रॉपर्टीचा प्रत्येक ठिकाणचा एक जे व्ह्यू आहे ते व्ह्यू बसून पण पाहता येईल असं म्हणजे डिजिटल ट्विन तयार करतो. त्यातून सुद्धा बरेच ठिकाणी प्रॉपर्टी टॅक्स जी डिजिटल व्ह्यूज आहे त्याला फाईंड करणे सोपं. सर महापालिकेतले एक इंजिनियर आहेत, त्यांच्या गावामध्ये लाखोची गॅस आहे, 2 दिवस तुम्ही आपण काही कारवाई केली किंवा त्याच्यावर ते इंजिनियरला नोटीस इश्यू केला आहे. एक दुसरा जे आमचे प्रमुख विभाग प्रमुख आहे त्यांना याची जबाबदारी 24 तासांची रिपोर्ट दिली पाहिजे आमची. तर आज संध्याकाळपर्यंत काँग्रेसकडे रिपोर्ट आली. ठेकेदारांनी मला पैसे ठेवायला दिले असं होतं पाहिजे. त्या दोन्ही बाजू ते जे आमचे एचओडी आहे ते पाहणार आहे, जे संबंधित इंजिनियर आहे त्याचं जे म्हणणं आहे आणि जे तक्रारदार आहे त्याचे जे म्हणणं आहे, दोन्ही बाजू एचओडी पाहणार आहे. त्यामुळे आज संध्याकाळी रिपोर्ट देणार. एफआयआर दाखल करणार काय रिपोर्ट हेड ऑफ डिपार्टमेंटची जे रिपोर्ट आहे त्या रिपोर्ट मध्ये काय येतो त्यावर काय होणार. एसीबीचे 2-3 ट्रॅप पण पालिकेत झाले तर पुढील मागच्या 2-3 महिन्यामध्ये हे सातत्याने एक प्रकरण वाढतंय. म्हणजे याला पर्याय काय नाही, याच्यामध्ये एसीबीचे ट्रॅप्स होणे किंवा अशा तऱ्हेचे विषय आहेत, गंभीर विषय आहेत. त्याच्यामध्ये आम्ही सगळे एचओडीला सांगितलेलं आहे त्या खाली त्याचे जे अधिकारी आहेत त्यांना सक्त सूचना दिली पाहिजे, कुठल्या प्रकारे चुकीचं काम करून घेणार नाही आणि त्यांना अशी सूचना देण्यात आली आहे. सर कालच्या बिबट्याच्या संदर्भात काय समोर आलंय का? बिबट्या ज्या पद्धतीने गायब झाला होता किंवा सेंट्रल झू अथॉरिटीची रिपोर्ट मागवली आहे आमची. त्या विषयावर आमच्याकडे एक जनरल कमिटी आहे, त्याच्यामध्ये आमचे अतिरिक्त आयुक्त आहे, हेड ऑफ डिपार्टमेंट आहे, त्यांची मला सुद्धा त्याची म्हणजे काय कारणामुळे ते बिबट्या बाहेर पडला होता आणि काय कारणामुळे त्याला वेळ लागला ती त्याची रिपोर्ट पण आमच्याकडे. सर मागच्या वर्षीचं बजेट 9,015 कोटीचं होतं, 9,515 कोटीचं होतं. तर कोणकोणत्या विभागाने टार्गेट पूर्ण केले? तर एक तर टार्गेट पूर्ण करण्यासाठी अंतिम तारीख आहे 21 मार्च. बरेच कामाचे काम सुरू आहे. काही ठिकाणी आपल्याला माहिती आहे की आम्ही जे आता काही प्रोजेक्ट घेतो तर काही ठिकाणी जमिनीची अडचणीमुळे, काही ठिकाणी अजून काही लोकांच्या विरोधामुळे काही प्रोजेक्ट सुरू होत नाही. तर तेवढे प्रोजेक्ट जर सोडले तर सगळे प्रोजेक्ट जवळपास सुरू होतील. जे अधिकारी जाऊन बसून प्रोजेक्टला इम्प्लिमेंट करण्यात हलगर्जीपणा करते त्यावर काय कारवाई करणार नाही, असं तर मला काही अधिकारी स्पेसिफिकली जाणून हलगर्जीपणा करणार आहे. कारण काय बेसिकली हे जे बजेट आहे ते बजेट तयार करताना या अधिकाऱ्यामार्फतच आमच्याकडे प्रस्ताव येतात आणि त्याला आम्ही समावेश करतो. इथे बसून किंवा कुठल्या समावेश करत नाही. सगळे प्रोजेक्टचे अधिकारी आहे, हेड ऑफ डिपार्टमेंट त्याच्या मार्फतच येतात. सर आता तुम्ही 11 मे पहिले 9.5 आणि हे 11.5 हे 2000 उद्दिष्ट कुठून वाढते उत्पन्नाने होतं आणि नाही, याच्यामध्ये यावर्षी राज्य शासन आणि केंद्र शासन यांच्याकडून आम्हाला भरीव निधी प्राप्त होणार आहे. बरेचसे जे स्कीम्स आहे, योजना आहे त्याच्यामध्ये साधारणपणे 2,000 कोटी रुपये आम्हाला राज्य शासन आणि केंद्र शासनाकडून प्राप्त होणार आहे. आणि राज्य शासन केंद्र शासन खूप खूप धन्यवाद, कारण की त्यांची मात्र निधी प्राप्त होत आहे आणि शहराचे जे विकास साठी ही निधी खूप महत्वाची असणार आहे. टॅक्स वाढीचं काय उद्दिष्ट पहिला इतके होतं, आता एवढा वाढवत नाही. टॅक्स वाढीचा कुठलाही प्रस्ताव नाही. टॅक्स वसुलीचं उद्दिष्ट किती असणार यावर्षी 24-25 ला टॅक्स प्रॉपर्टी टॅक्स साठी 2500 कोटीचं उद्दिष्ट आहे आमचं. यावर्षी आजपर्यंत म्हणजे आज 7 मार्च आहे, आम्ही जवळपास 2050 करोड झालो, 250 कोटीवर आहोत. तर पुढच्या वर्षी 2500 कोटीचं उद्दिष्ट आहे. थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू सर.
प्रिंट मीडिया. एक नंबर आहे. अरे भारी आहे. गेल्या वेळेस रेव्हेन्यू एक्सपेंडिचरचा अंदाज होता 5,760 कोटी. रेव्हेन्यू एक्सपेंडिचर यावेळेस 6,418 जवळ 6,500 जवळपास 400 700 कोटी रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आपण प्रोग्राम सुरू की काय करायचं यावर्षी 5,100 कोटी रुपये तुमच्या भांडवली खर्च टाकण्यात आलेला आहे. आणि ओपेला जे जसं आपण सांगितलं तेवढा तर रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे. रेव्हेन्यू वार्षिक 2 दिवस पहिला कारण हे काम आहे. तिकडचे बरेचसे कर्मचारी आता महापालिकेमध्ये कायम झाले आहेत. मित्रांनो, हा आमचा दुसरा चॅनल आहे TV10 अनकट. यामध्ये आम्ही सर्व व्हिडिओ अनकट अनएडिटेड जसे आहेत तसेच्या तसे तुमच्या समोर दाखवतो. फक्त एन्जॉय करा. If you like the video, do like, comment, share and subscribe.